रामकृष्ण हरी जय हरी. सगळ्यांना नमस्कार. सकाळच्या सगळ्यांना शुभेच्छा. तर काय चाललंय मग? तुम्ही तर मामाचं व्हिडिओ दररोज पाहताय, पण आता नवीन एक नियोजन आणलेलं आहे मामानी, तर तुम्हाला आता मी धावणार आहे. तर ऐका, आपण जी द्राक्षीपासून जी मनुका तयार करतो ते पण आपण ऑनलाईन कुरिअरनी विकणार आहे. तर त्याला तुम्हाला जर ते मनुका घ्यायचा असेल तर तुम्ही मामाला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा नवीन कोण असला तर तुम्हाला एक मी मोबाईल नंबर देतो, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. पण आपल्याकडे काय काय भेटतं ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे का? जर असलं नवीन कोण तर त्यांच्यासाठी पण मी सांगतो की आपल्याकडं ऑलरेडी घरगुती उडदाचं पापड, तर ते 450 रुपये किलो आहेत. तर एक किलोमध्ये 100 नग बसतात ते पापडाचे. तर दुसरी गोष्ट म्हणजे सांडगे भेटतात मटकीचे, आहे का नाही बाडी? मटकीच्या डाळीचे सांडगे तर दोस्तांनो 400 रुपये किलो आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे तांदळाचं पापड पण आहेत. तांदळाचं पापड ऑलरेडी तुम्हाला सांगतो 300 रुपये किलो आहेत तांदळाचं पापड. अजून तुम्हाला सांगतो कुरडई पण आहे. कुरडई 600 रुपये किलो आहे. आणि अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळ्यात उपासाचं नाही आत्ता सध्या चालू केलं आम्ही, कारण एवढंच लोड होतोय जास्त. तर आता उपासाचं आहे, पण आता सध्या लोड आहे जास्त. पण अजून तुम्हाला सांगतो म्हणजे आता आमची बायडी आता घरगुती पापड बनवते, सांडग्याला बनवून ठेवलेले आहेत सांडगं. तर कोणाला ऑर्डर करायचं असलं तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला एक मी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला काय अडचण आली तर फोन करू शकता. आणि आपला कुरिअर म्हणजे पापड, सांडगे, अजून कुरडया, तांदळाचे पापड आणि शेवया राहिल्या. शेवया दोस्तांनो फक्त 150 रुपये किलो आहेत. शेवया पण आहेत. तर एवढ्या वस्तू कोणाला काय तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही देऊ शकता, ऑर्डर करू शकता. आणि तुम्हाला धावतो आता पापड आमच्या बायडीचं चालू येतो का इकडं दिसले का? पापड चालू आहेत, पापड चालू येतो ऑलरेडी. तुम्हाला असं धावतो की बाबा पापड कशा पद्धतीने बनवती, काय कसं आहे नियोजन आहे, बरोबर आहे का नाही? आता पीठ मळून घेतलं या. आणि आज किती किलोची ऑर्डर आहे या? सरासरी 6 किलोची, बरोबर आहे का नाही? 6 किलोची ऑर्डर आहे आज. तर बघा आमच्या बायडीची हर्षदाचं चालले पापड लाटायचं. तर बघू शकता तुम्ही काय झालं आहे माहिती का? थोडं जरा अजून उन्हाळा चालू नाही झाला, पण तरी पण ऑर्डरी भरपूर यायला लागल्यात. पण अजून बी थोडंसं नवीन कोण असलं तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता, काय अडचण नाही. तुमचा माल तुम्हाला घरपोच येणार ह्याची खात्री मी देतो. काही टेन्शन नाही घ्यायचं तसलं. आणि बघा आता आज किती 6 किलोचं पापड आहे इथं. आणि काल सांडगं बनवलं. आता मी काय झालं तिकडे होतो दिंडीमध्ये, तुम्हाला 2 व्हिडिओ तर मी टाकलंच होतं दिंडीतलं. आणि 2-3 दिवस झालं काही व्हिडिओ टाकता आलं नाही, पण बघू चालूच आहे. आता काय करता बघा, असं पापड लाटायचं बाडी. घरगुती पापड तुम्हाला मिळेल, घरगुती बनवलेलं पाहिजे. आपल्या मशनीचा पापड नसतं काय नाही, हातावरती लाटलेला पापड. आणि आपला पापड काय घरगुती या, त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही. आपला ते मशनीचा पापड थोडा अलग आणि घरचा थोडा पापड अलग. हां. आणि तर अजून बी तुम्हाला सांगतो ते द्राक्षाचं मनुके, द्राक्षेपासून बनवलेलं मनुके जर कोणाला पाहिजेत असले तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पापड, कुरडया, सांडगे, शेवया, अजून तांदळाचे पापड आहेत. फक्त आता कसं माहिती का, आता थोडं आम्ही चालू केलं. अजून आमची हर्षदाची परीक्षा व्हायची, पेपर व्हायच्यात. आणि साक्षीची बी अजून परीक्षा झाली नाही, तर अजून त्यांना सुट्ट्या नाहीत लागल्या. पण सकाळच्या शाळा आहेत, मग आल्यावर थोडं मम्मीला लाटू लागतात. त्यामुळं आता बऱ्याच दिवसातनं व्हिडिओ काढला नाही. तर कसं काय आमचं पटांगण आहे मग बघा. ग्राउंड ऊन वाढलेलं आहे दोस्तांनो. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे थोडं माझं काम चाललंय घरातलं. उडदाचे, मटकीच्या डाळीचे पण पापड बनवून मिळते. मटकीच्या डाळीचे पण? हो. अरे वा. ते पण भारी लागतात खायला. फक्त ते कसं लाल होतात जरा, पण भारी लागतात ते पण खायला भाजून. होय का? अरे वा. एका ताईंनी ऑर्डर केली ती मटकी डाळीचे, ते बनवले ना. मग काय चालतंय की, मग काय उलट मटकीच्या डाळीचे पापड चांगलंच आहेत की खायला. आम्हाला काय खायचं काम करणार आम्ही, तुम्ही बनवाय असल्यावर काय टेन्शन. होय अर्चना?
चाललंय बनवायचं आता काय झालं आता उन्हाळी कामाला अजून तसं झाली उन्हाळी जास्त अजून काय नाही सुरुवात झाली पण बऱ्यापैकी झाली सुरुवात. तर कोणाला पाहिजे असले तर तुम्हाला एक ऑलरेडी नंबर मी देणारच आहे या, तरी पण नंबर आहे माझा 83 80 83 03 66 हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. आणि तुम्हाला जर काय कॉन्टॅक्ट करायचं असलं तर तुम्ही करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. मग चला असू द्या, नवीन कोण असलं तरी बी मामाचा व्हिडिओ बघत जावा आणि सपोर्ट करा थोडासा. काय होते थोडा कामानिमित्त व्हिडिओ टाकायला जरा टाईम भेटत नाही त्याच्यामुळं असू द्या. तर सगळ्यांना मग चला बाय. बऱ्यापैकी दोस्तांना असा विषय झाला आहे की तुम्ही म्हणता काय, तर पहिलं ही घराला म्हणजे प्लास्टर बी नव्हतं, पण अगं आता अशा प्रकारे मी फरची बसवलेली, काम चालूच आहे आता. अगं ही अशी फरची बसवली, कशी वाटते कशी नाही तुम्ही सांगू शकता. आणि बघा खालची पण फरची आता बसवली, मीच बसवली फरची. बघा कशी बसवली ती. अजून आपल्याकडे मशनरी अजून शेवायची मशीन चालू करायची दोस्तांना, बांधून ठेवली तिला. बघा शेवायची मशीन बांधून ठेवलेली. तर इकडं बऱ्याचशा असं डंक आहे, मशीन आहे. अजून एक आपल्याला फक्त आता एक मशीन आणायची आहे, कुरडयाचं चिक काढायची मशीन आणायची बस. बघा सध्या अजून काम चालूच आहे मामाचं. बघा ही बघा फरची चिटकवायचं मामाचं काम चालू आहे. तर तुम्ही बघू शकता, पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळं घराचं धावतो. तर काय झालं ह्या कामामुळं आहे ना टाईम भेटाना, तर दिंडीत पण गेलो आणि दिंडीतनं आलो. आता बघा ही एक बिताड राहिलं एवढं बघा, आणि ही एक एवढं, आणि इथपर्यंत आलं. आता इथपर्यंत फरची चिटकी आणली. कसं होतं आहे थोडं 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 जसं आपल्याकडं पैसे येतात तसं आपण फरची चिटकीत राहिलेलो. मग कसं काय फरची बसली कसं काय नाही तुम्ही सांगा. आणि बघा या टी व्हीला एवढा बॉक्स तयार केला आहे पांढऱ्या कलरचा, कसं वाटतंय ती सांगा.